हाय मैत्रिणींनो, आजची रेसिपी खास आहे कारण ती मोदकांची रेसिपी आहे। इथं मी 5 नारळ घेतलेले होते। नंतर ते ओलं खोबरं काढून घेतलं, छान असं बारीक खिसून घेतलं। नंतर ते कढईमध्ये घ्यायचं आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचे। नंतर त्यात मी पाऊण किलो गूळ टाकलेला आहे। गूळ मिक्स झालं की असं सारण छान सुटसुटीत तूप घालून छानपैकी असं ते भाजून घ्यायचं। नंतर त्यात मी भाजून खसखस घातलेले आहे, वेलची पूड घातलेली आहे आणि थोडं जायफळ पण घातलेलं आहे। त्यामुळे छान असं सुगंध आणि छान टेस्ट येते या सारणाला। नंतर इथं गव्हाचं पीठ मी मळून घेतलं, त्यामध्ये थोडा बारीक रवा घातला, मोहन घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि ते घट्ट पीठ मळून घेतलं। नंतर त्याची मोठी लाटिंबी करून छोट्या वाटीच्या साह्याने ते छोट्याशा पुऱ्या टाईप आपण करतो तसं मग त्याच्या लाटिंब्या लाटून घेतल्यानंतर सारण भरून छान असे मोदक तयार केले। मी गणपतीसाठी खास हे 70-80 मोदक बनवले होते। खूप छान झाली ही रेसिपी। मोदक पण छान झाले, छानपैकी असं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे मोदक खरपूस असे भाजून घ्यायचे। किती छान दिसतात बघा, ब्राऊन कलरवर भाजले की खूप छान होतात। आणि सारण हे गुळाचं असलं की मोदक खरंच यम्मी लागतात, एकदम छान। माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खावा, स्वस्त राहावा।